Hello dear students, welcome to the official YouTube channel of Takadkar Classes Wakad Pune. आय नो तुमचा 12th बोर्ड एक्झामचा रिझल्ट लागलेला आहे. काही स्टुडंट्स असे आहेत ज्यांना त्यांच्या एक्सपेक्टेशन एवढे मार्क्स मिळाले, तर काही स्टुडंट्स असे आहेत ज्यांना त्यांचे बिलो एक्सपेक्टेशन मार्क्स मिळाले. म्हणजे खूप जणांशी जेव्हा मी कॉलवरती बोललो तेव्हा खूप जणांचे मेसेज पण मला आले की सर आम्ही पेपर अटेम्प्ट केला होता 80%चा 85% आम्हाला कन्फर्म होते, बट आम्हाला 60, 65, 75 आलेत. काही स्टुडंट्स असेही होते की सर आम्ही 70 मार्क्सपर्यंत कन्सिडर केलं होतं, आम्हाला 73, 74% मिळाले. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही सर्वांनी बोर्ड एक्झाम पास केली आहे, त्याच्यासाठी टाकडकर क्लासेस वाकडकडून तुमच्या सर्वांसाठी हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स. बट आता काही स्टुडंट्स खूप कन्फ्यूज आहेत की सर आम्हाला एवढे कमी मार्क्स जर आलेत तर आम्ही करायचं काय. काही स्टुडंट्स मला म्हणतात की सर आम्ही री एक्झामला अपेअर करू का, रीचेकिंग करूयात का, किंवा मग एक वर्ष मी सर ड्रॉप घेतो आणि पुढच्या वर्षी पुन्हा अभ्यासाला लागतो. पॅरेंट्स म्हणत आहे की त्याला आता महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस CET ॲडमिशनच नाही होणार. तर बघा, पालकांना आणि स्टुडंट्स दोघांना मला हे एकच सांगायचं आहे की जे महाराष्ट्रामध्ये जो तुमचं ॲडमिशन होणार आहे कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कोणत्याही ब्रांचमध्ये, त्यासाठी तुमचे MHT CET मध्ये जे पर्सेंटाईल येतील त्याच्या बेसिसवर तुमचं ॲडमिशन होणार. बोर्डच्या मार्कांवरती ॲडमिशन होत नाही. म्हणजे जर CET मध्ये तुम्हाला 45 पर्सेंटाईल असतील आणि बोर्डमध्ये जर तुम्हाला 99% जरी असले तरी तुम्हाला कॉलेज 45 पर्सेंटाईलच्या हिशोबामध्येच भेटणार आहे. बोर्डचा यूज फक्त एक एंट्री बॅरियर म्हणून आहे, एक क्रायटेरिया म्हणून आहे की बाबांनो ज्याला बोर्डमध्ये ग्रुपिंग क्लिअर होत असेल त्यांनी फक्त ॲडमिशन घेऊ शकता. आणि ऑलमोस्ट सर्वांचा ग्रुपिंग क्लिअर होत आहे. ग्रुपिंग क्लिअरसाठी वेगळा व्हिडिओ आहे आपला, तुम्ही तो बघू शकता. पण आजच्या व्हिडिओमध्ये मग पॅरेंट्सचं अजून एक कन्फ्युजन आहे आणि मी सुद्धा पॅरेंट्सला हेच सांगितलं की जेव्हा फायनल इयरला स्टुडंट्स जातात इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये तेव्हा कंपनीज येतात कॉलेजमध्ये, तेव्हा तुमचे कॅम्पस प्लेसमेंट सुरू होतात. तर कॅम्पस प्लेसमेंट सुरू होतात तर तुम्हाला माहीत असेल की एका कॉलेजमध्ये 900 ते 1200 मुलं असतात, 900 to 1000 स्टुडंट्स असतात. मग कंपनी एवढ्या सगळ्या स्टुडंट्सला ते सिलेक्ट करू शकत नाही. सो ते क्रायटेरिया लावतात की असे स्टुडंट ज्यांना 10th मध्ये 12th मध्ये 65-70% वरती होते, फक्त ते स्टुडंट्स इलिजिबल असतात. हां, जर तुम्हाला बिलो ॲव्हरेज पर्सेंटेज आहेत म्हणजे 65च्या जर खाली आहेत तर कुठेतरी तुम्हाला प्लेसमेंटला थोडासा त्रास येऊ शकतो. बट ज्या मास रिक्रुटमेंट कंपन्या जसे की TCS, इन्फोसिस, कॅपजेमिनी, कॉग्निझंट ह्या कंपन्यांचा जनरल क्रायटेरिया असतो की 65%. बट ज्या टॉप MNC झाल्या जसे की HSBC कंपनी फक्त मुलींसाठी येते. सो त्या केसमध्ये त्यांना 85%चा असतो. वी आर गेटिंग डायव्हर्टेड, कमिंग बॅक टू द टॉपिक. तर आता जर तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये 65%पेक्षा जास्त असतील तर मी तरी नाही रेकमेंड करणार की तुम्ही ड्रॉप घ्यावा. ड्रॉप घेण्याचा विचार आता सध्या तरी करू नका. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पेपर एकदा रीचेकिंगला देऊ शकता किंवा फोटोकॉपी मागवू शकता. आणि जर असं असेल की नाही सर मी स्वतः अभ्यास केलाच नव्हता, सर मी री एक्झामचा अभ्यास करतो, तर हां, जेव्हा सप्टेंबर मंथमध्ये री एक्झाम होणार बोर्डची त्याच्यासाठी तुम्ही आतापासूनच प्रिपरेशन जर सुरुवात केली तर फायदेशीर राहील. बट मी पुन्हा तेच सांगेन की बोर्ड एक्झामचा मार्कांचा एवढा जास्त विचार करू नका. जे तुमचा आता CETचा रिझल्ट लागेल त्या CETच्या रिझल्टवरतीच तुमचं ॲडमिशन होणार आहे. बोर्डमध्ये जर तुम्हाला 70% असेल आणि CETमध्ये जर 99.9 आले तर तुम्हाला 100% COEP मध्ये ॲडमिशन भेटणार आहे. कारण तेच ॲडमिशन विल बी डन ऑन द बेसिस ऑफ पर्सेंटाईल यू स्कोर इन युअर MHT CET एक्झाम अँड नॉट ऑन द पर्सेंटेज यू स्कोर इन युअर HSC बोर्ड एक्झाम. सो प्लीज मेक शुअर दॅट यू डोंट गेट कन्फ्युज विथ दिस टर्मिनॉलॉजीज. अँड फॉर मोर videos please subscribe to our official YouTube channel. Thank you and wish you all the best.